नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यात गेल्या 2 महिन्यांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची या पावसाने पूर्णतः दमछाक करून टाकली होती. शेतामध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेती करावी की नाही असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना भेडसावत होता. धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळी देखील कमालीची झपाट्याने वाढ झाली आहे. आजही नदी नाले बंधारे ओसंडून वाहत आहे. आजही शेतात अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं असल्यामुळे शेतात फिरकले देखील मुश्किल झाले. परंतु गेल्या 4-5 दिवसांपासून पावसाने उघडीप घेऊन सूर्यदर्शन देखील झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून उशिरा का होईना खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकरी आता शेती कामांमध्ये व्यस्त दिसत असून सोयाबीन, भुईमूग, मका यांच्या पेरण्या करत असून तर टोमॅटो, फ्लावर, कोबी व इतर शेती पिके यांची लागवड झाली आहे. तर काही शेतकरी सज्ज झालेत. कधी ढगाळ, कधी पाऊस तर कधी ऊन असा हा निसर्गाचा खेळ सुरू असल्याने येणाऱ्या काळामध्ये पुढे काय हे मात्र सांगणे कठीण आहे. एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.